पुरात अडकलेल्यांना धनंजय मुंडेंनी दिला धीर. बीडमध्ये गोदा नदीला पूर, पोहनेरमध्ये पूरस्थिती, मदतकार्य उपलब्ध यंत्रणांचा मुंडेंकडून आढावा. नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्याचं नियोजन. पालकमंत्री नितेश राणेंनी दिली माहिती. नवनाथ वाघमारेंची गाडी जाळल्याचं प्रकरण. गाडी जाळणारा निघाला जरांगेंचा सहकारी. पोलीस तपासात विश्वंभर तिरुखेनं गाडी जाळल्याचं निष्पन्न. विश्वंभर तिरुखेकडून गुन्ह्याची कबुली. भंडाऱ्यात नाना पटोलेंनी आमसभेत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कृषी केंद्रासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध समस्या. नाना पटोलेंनी कृषी अधिकाऱ्यांना खडसावलं. देशी गाय कोण विकायला निघालं त्याला फाशी द्या. शेतकऱ्यांना त्रास दिला तर रयत पेटू उठे. सदाभाऊ खोत यांचा गौहत्या बंदीवर सणसणीत इशारा. डोंबिवलीत भाजप आक्रमक. मामा पगारे यांना भर रस्त्यात साडी नेसवून निषेध. मोदींचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवण्याचा सत्ता. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार. मंत्री प्रताप सरनाईकांकडून मदतीचा हात. घरगुती साहित्य, कपड्यांचा समावेश. मंत्रिमंडळ बैठकीत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ओला दुष्काळ सोडा, नियमानुसार सगळी मदत करणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा नागरिकांना मदतीचा हात. निवाऱ्याची सोय, जेवण, पिण्याचं पाणी, किराणा सामान आणि कपड्यांची व्यवस्था. शिवसेनेचा उद्या होणारा निर्धार मेळावा रद्द. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेनेचा निर्णय. ओला दुष्काळ सोडा, नियमानुसार सगळी मदत करणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. परभणी, सातारा आणि सांगलीसाठी 136 कोटींची मदत. जून ते ऑगस्ट काळातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत. राज्य सरकार शासन निर्णय जाहीर. पंचनाम्यानंतर शासनाकडून सप्टेंबरमध्ये मदत जाहीर. सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जावं. आजपासूनच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा. मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेट बैठकीत आदेश. शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री मैदानात. उद्या ग्राउंडवर जाऊन करणार पूरग्रस्त भागाची पाहणी. मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्रीही करणार पाहणी. सर्व मंत्रीही जाणार विविध जिल्ह्यात दौऱ्यावर. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर. 31.64 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत मंजूर. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर. पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उद्या धाराशिवला. जिल्ह्यातील पूरस्थितीचा घेणार आढावा. 12,500 कुटुंबांना करणार शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. जाहिरातींवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा. आधी मदत करा, मग शहानिशा करा. निमित्त शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर फडणवीस. उद्धव ठाकरे येत्या 2 दिवसात करणार धाराशिवचा दौरा. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार. उद्धव ठाकरेंनी घेतला धाराशिवच्या पूरस्थितीचा आढावा. सोलापुरातील अनेक गावात पूर परिस्थिती. खासदार प्रणिती शिंदेंनी केली पूरग्रस्त मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरटगाव येथे पाहणी. पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. तानाजी सावंत यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना फोन. धाराशिवच्या भूम, परांडा, वाशी तालुक्यात अतिवृष्टी. नागरिकांना मदत पोहोचवण्यासंदर्भात चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीला येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जयकुमार गोरे यांना सूचना. सोलापूरच्या करमाळा आणि माढ्यामध्ये भीषण पूरस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा. अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात संपूर्ण राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री गिरीश महाजनांनी बीडमध्ये पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. महाजनांचं नागरिकांना आवाहन. भाजपमधील पक्षप्रवेश 2दा लांबणीवर. मात्र मी भाजपचं काम सुरू केलं. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर भाजपचं काम सुरू केलं. भाजप पक्षप्रवेशावर वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया.
जीएसटी 2 धोरण नवीन पिढीसाठी, देशासाठी, उन्नतीसाठी, भरभराटीसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी एक शक्ती देणारं ठरणार. खासदार सुनील तटकरेंकडून केंद्र सरकारच्या धोरणाचं कौतुक. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर. देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. उदय सामंत यांनी जपान दौऱ्यामध्ये बुलेट ट्रेननं प्रवास करत इतर सोयीचा अनुभव घेतला. राज्याला अतिवृष्टीचा फटका. राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेत 4,200 कोटींचा भ्रष्टाचार. योजनेतून 26 लाख महिला सरकारनं कमी केला. खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. अशा संकटात केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी. केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी. शरद पवारांची मागणी. नाशकातील शेतकऱ्यांसोबत भुजबळांनी साधला संवाद. पावसामुळे नुकसानीची शेतकऱ्यांनी भुजबळांना माहिती दिली. सरकार तुमच्या पाठीशी. भुजबळांचं आश्वासन. भुजबळांचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद. सोयाबीन सारख्या भरवशाच्या पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त. दुष्काळ पाहिले पण अशी अतिवृष्टी कधी पाहिली नाही. कमी पावसाच्या जिल्ह्यात अतिवृष्टीनं अतोनात नुकसान. शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं खूप नुकसान. गुराढोरांशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही. तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशी 2 प्रकारची मदत व्हावी. सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी अपेक्षा शरद पवारांकडून व्यक्त. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरण्या करण्याचं ओढावलं संकट. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसे आक्रमक. विस्कटलेले संसार पुन्हा उभे करा. मदत करताना कुठेही कमी पडू नका. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारला विनंती. पॉट टॅक्सी नागरिकांच्या सेवेत आणा. देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कुर्ला ते वांद्रे दरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय. शिवसेनेचा दसरा मेळाव्याची गर्जना. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. परतूरच्या गंगा सावंगी कुंभारवाडीत पाणी शिरलं. गोदा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली. बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत. जामखेड तालुक्यातील गावामध्ये खरं तर अतिवृष्टी. मोहरी तलाव पूर्णपणे भरलाय. पाण्याच्या दबावामुळे तलावाचा भराव खचलाय. आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तलावाचा भराव तातडीनं भरण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका. माढा तालुक्यातील 16 गावांना महापुराचा विळखा. बचाव कार्यासाठी एनडीआरएफची तुकडी तैनात. मध्यरात्रीपासून जवळपास 150 लोकांचं रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट पाण्यात अडकली. करमाळ्यातील सांगोबा मंदिरात 90 जण अडकले. बोट बाहेर काढण्यासाठी आलेला ट्रॅक्टर पाण्यात बंद पडला. वाकाव गावात 2500 लोक अडकले. काल रात्रीपासून नागरिकांना रेस्क्यूची प्रतीक्षा. वाकाव गावाला 4ही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा. लातूरातील गुंजरगा गावात पूर. उभं पिकं पाण्यात आडवं. पूरस्थिती पाहून महिलांना फोडला टाहो. शेताचं नुकसान बघून मराठवाड्यात शेतकरी रडकुंडीला. गोदा घाट परिसरात पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नाशिकमध्ये येलो अलर्ट. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सोलापुरात मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद. सोलापूर होडगी महामार्ग बंद. होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी रस्त्यावर. सोलापूर पुणे महामार्गाला सीना महापुराचा फटका. एका मार्गानं वाहतूक सुरू. नदीपात्रात सुमारे 2.25 लाख क्युसेक पाणी सोडले. वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. सोलापूरच्या सीना नदीला महापूर. माढा तालुक्यातील 16 गावांमधील शेती बाधित. सरकारनं तात्काळ मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं रौद्ररूप. ड्रोन कॅमेऱ्यात कैद. गेल्या 70 वर्षाच्या काळात प्रथमच सीना नदीला इतकं पाणी आल्याची ग्रामस्थांची माहिती. लातूर जिल्ह्यात नदी नाले ओढ्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी मागणी.
परभणीच्या गंगाखेडसह 5 गावांचा संपर्क तुटला. मध्यरात्रीपासून गावांचा संपर्क तुटला. गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी. थर्माकोलच्या शीटने ग्रामस्थांचा जीव घेणा प्रवास. धुळ्यामध्ये मुसळधार पावसाने हिरावला कष्टकरी महिलेचं घर. रात्रीच्या सुमारास घर कोसळल्यानं महिलेचा संसार उघड्यावर. भरपाईची मागणी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी पुन्हा ढगफुटी. विद्रुपा नदीला पूर तर वळीराजा हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. शेतात साचलं पाणी. शेतकरी ढसाढसा रडला. लवकर उपाययोजना करा नाहीतर आत्महत्या करेल. शेतकऱ्याचा आक्रोश. येलदरी जलाशयाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग. प्रकल्प तुडुंब. पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवमधील चिंचोली गावातील घरात पाणी शिरल्यानं महिलेचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त. गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नाशिकमध्ये येलो अलर्ट. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. जालन्यात परतूर तालुक्यातील गोळेगावला पुराचा वेढा. गोळेगावमधील 2000 नागरिकांचं स्थलांतर. जवळच्या लोणी या गावात सध्या तात्पुरतं स्थलांतर. बीडमध्ये पावसामुळे धुळे सोलापूर महामार्गावर पाणी. बिंदुसरा नदीला महापूर. तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर. अनेक गावांना पुराचा वेढा. धाराशिवमध्ये आंबी गावातून भूमकडे जाणारा संपर्क तुटला. जयवंतनगर येथील दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगानं पाणी. जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका. इतिहासात प्रथमच सीना नदीला महापूर. माढा करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या नदीला पूर. सीना नदी 2,12,000 क्युसेक विसर्गानं प्रवाहित. बीडच्या माजल गावात पावसाचा कहर. चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा वेढा. गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावले एनडीआरएफ. माजलगाव तालुक्यात प्रशासन अलर्ट मोडवर. अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कायम. नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. 7 तालुक्यात 423 गावं बाधित. जिल्ह्याला उद्यापर्यंत येलो अलर्ट. मुंबईत यंदा सरासरीहून अधिक पाऊस. आतापर्यंत 3.5 महिन्यात 105% पावसाची. मुंबईतील तलावातील पाणीसाठा 99%वर. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा. भूम परंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक गावात जनजीवन विस्कळीत. पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले. मालेगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणाच्या 6 दरवाजातून 14,830 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गिरणा नदी पात्रात सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसाचा मोठा फटका. सीना नदी लगत असलेल्या कामती गावाला फटका. कांद्याचं पीक पूर्णपणे पाण्यात. लातूरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार. नदी नाले ओढ्यांना पूर. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसर. जीव धोक्यात घालून शेतकरी ओलांडतायत रस्ते. जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा. पुरहा नाल्याला पूर. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान. अक्कलकोट बार्शी मोहोळ तालुक्यात मुसळधार तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा. हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी. भूम परंडासह कळंब परिसरात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत. अकोल्यात सोयाबीनवर झालेल्या बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भरही व मदतीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं पुंगी बजाव आंदोलन. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना अद्याप फळपीक विम्याची रक्कम मिळाली नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबरला धरणे आंदोलनाचा इशारा. नवी मुंबई विमानतळावरून कार्यान्वयासाठी कर्तव्य योजना जाहीर. एअर इंडिया ग्रुपकडून उत्तम योजना जाहीर. प्रारंभिक टप्प्यात 20 उड्डाणं होणार. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. मंदिर परिसरात फटाके फोडून निर्णयाचं स्वागत. शनेश्वर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती. आर्थिक गैरव्यवहार ॲप घोटाळ्यामुळे निर्णय.
पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचं घर मिळवून देणारा पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही. नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त कदाचित हुकणार. सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचं उद्घाटन. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेनं मागवल्या निविदा. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटी खर्च. पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. पुण्यासाठी केंद्र सरकारनं अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. दिवाळीपासून हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आयटी पार्कमध्ये 10 डबल डेकर बस धावणार. नवी मुंबई ते मुंबई विमानतळ मेट्रो 8 आराखड्याच्या पुनरावलोकनासाठी निविदा जाहीर. सिडको करणार लवकरच सल्लागाराची नियुक्ती. म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. साताऱ्यातील कराडमध्ये आरोग्य शिबिर. 1,000हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिराचे मंत्री शंभूराज देसाईंकडून कौतुक. भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार. असंख्य नागरिक उपस्थित. मालेगावमध्ये गरबा दांडियात मुस्लिमांना नो एंट्री. हिंदू परिषदेनं घातली बंदी. मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णयाला पाठिंबा. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत धोकादायक. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण. इमारत दुरुस्तीचं काम तातडीनं करण्याची मागणी. वाशिममध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा. पंधरवडा अभियानांतर्गत थेट विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. शेअर बाजार कोसळला. आयटी कंपन्यांना जबरदस्त दणका. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण. रुपया 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.53 वर पोहोचलाय. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. जीएसटीमुळे पार्लेजी बिस्किटचा पुडा आता 5 रुपयांऐवजी 4.45 रुपयाला. 1 रुपयाचे चॉकलेट 88 पैशांना. हिंगोलीत महामार्गाच्या कडेच्या प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था. निवाऱ्यांची पडझड तर काही निवाऱ्यांमध्ये गवत वाढले. निवाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. उल्हासनगरात रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. वाहतूक पोलीस आणि पालिकेची संयुक्त कारवाई. पुण्यातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई. आतापर्यंत 277 नागरिकांकडून 1,13,000 रुपये दंडाची वसुली. रस्ता स्वच्छतेसाठी पालिकेची मोहीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.